नमस्कार मंडळी, तर कसे आहात? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण दह्याची कढी किंवा ताकाची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि ताकाची कढी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ती म्हणजे कढी. तर चला, कसलाही वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही जी ताकाची कढी आहे ना, ती बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो. अगदी कमी वेळात ही कढी जी आहे ती तयार होते. फार वेळ लागत नाही, करायलाही अगदी सोपी आहे आणि वेळही फार कमी लागतो. त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ हे घरामध्ये जे रेग्युलर अवेलेबल असतं ना, तेच आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाचा वापर तुम्ही लास्टला केला तरीही चालेल, कारण कधीकधी मीठ जर वापरतो ना आपण, तर कढी ही फुटण्याची शक्यता असते, पण तरीही आपली कढी फुटणार नाही आहे. या पद्धतीने तुम्ही रेसिपी जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर यामध्ये मी एक वाटीला थोडीशी कमी इतकी मी साखर टाकली आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मी पाणी टाकून इथे एकजीव करून घेत आहे. ही कढी बनवायला फार सोपी असल्यामुळे त्याला वेळसुद्धा जो आहे तो फार कमी लागतो. आता आपण गॅसवर कढई ठेवूया गरम व्हायला. आपलं मिश्रण जे आहे ते एकजीव झालेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. जर तुम्ही कढईचा वापर नसेल करणार तर तुम्ही या ठिकाणी पातेल्याचाही वापर करू शकता. यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या मी अर्ध्यातून कट करून घेतल्या. लसूण थोडासा इथे तळायला लागला की आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्याचे जे तुकडे आहेत ना, मिरच्याचे जे काप करून आपण घेणार आहोत ते थोडेसे मोठे ठेवायचे आहे आणि त्याला आतमधून कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जेवणाच्या वेळेस आपल्याला मिरच्या ज्या आहेत ना ते काढायचा जास्त त्रास होत नाही, किंवा मिरच्या तिखट असतात तर त्या तोंडात जाणार नाही. किंवा याऐवजी जर तुम्ही मिरच्या आणि लसूण जिरे वाटून घेतलं तरीही चालणार आहे. त्यानंतर यामध्ये मी जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्त्याचे एक पान जे आहे ते मी यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित कमी गॅसवर आपल्याला हे छान असं तेलामध्ये तळून द्यायचं आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा सुगंध, लसणाचा जो सुगंध आहे तो तेलामध्ये छान उतरला जाईल आणि आपल्या कढीला फार छान इथे चव येईल. यामध्ये पुन्हा एकदा मी थोडीशी हळद जी आहे ती टाकत आहे. अर्धासा चमचा हळद तिथे टाकली आणि त्यामध्ये मी आता आपल्याला जितकं कढी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे ताक वापरायचं आहे. आता ताक वापरताना तुमचं ताक किती आंबट आहे किंवा किती आंबट नाही आहे, कमी आंबट असेल तर तुम्ही या ठिकाणी ताकाचा जास्त वापर करायचा आहे. जर तुमचं ताक जास्त आंबट असेल तर तुम्ही या ठिकाणी ताकाचा थोडा कमी प्रमाणात वापर करायचा आहे. आणि ताक आपण फोडणीला का टाकलं, जेणेकरून आपल्या ताकातला जो कच्चेपणा असतो ना तो या ठिकाणी निघून जातो. त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिश्रण जे होतं, डाळीचं पीठ वगैरे मिक्स करून घेतलेलं, ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे. आधी ताक टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला वरतून डाळीचं पीठ जे आहे ते टाकायचं आहे आणि कढीची थोडीशी टेस्ट घेऊन बघायची. जर तुम्हाला आंबट वाटत असेल तर त्यामध्ये वरतून थोडंसं तुम्हाला साखर जी आहे ती ॲड करायची आहे त्यामध्ये आणि आपल्याला ही मधून ढवळत राहायची आहे, जेणेकरून आपली कढी जी आहे ती फुटण्याची शक्यता होत नाही किंवा फुटत नाही. आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित तुम्ही कढीची ॲडजस्ट करायची आहे. जास्त पातळ कढी चवीला चांगली लागत नाही, त्यामुळे कढी ही जी आहे ती जास्त घट्टही नको आणि जास्त आपल्याला पातळही नको आहे. व्यवस्थित कढीची कन्सिस्टन्सी बघायची आणि पाणी तुम्हाला त्यामध्ये हवं तितकं ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे कापून घेतलेली कोथिंबीर मी ॲड करत आहे. कोथिंबीरीने देखील आपल्या कढीला खूप छान चव येते आणि खूप छान लागते, दिसायलाही खूप छान दिसते. आणि अशा प्रकारे
आपली कढी जी आहे, ताकाची कढी, ती इथे तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.